कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर लॉंगॉनला एक खेळाडू आहे, मिडगटला एक खेळाडू आणि आपण पाहतोय स्क्वेअरमध्ये स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग शॉट या ठिकाणी एक क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. पहिल्या ओव्हरचं हे या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. पंकज पाटील पंकजजी पाटील या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांच्या माध्यमातून आयोजन नियोजन आणि खास करून चालू असलेल्या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. पंकजजी पाटील आपलेही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. योगेश तयार होते गोलंदाजी मार्कवरती. थोड्याच वेळात या ठिकाणी खेळाला होईल सुरुवात. खासदार बालेमामा चषक 2025 हे भव्य दिव्य असं आयोजन यावेळेस ऑन साईडला करा ऑन ट्राय पाहायला मिळते. लॉंगॉनच्या रिझनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि इथं मात्र मिसफील्ड, चेंडू जातोय सीमा पार. पहिल्या चेंडूवरती लक फॅक्टर पाहायला मिळतोय या ठिकाणी कोपर संघाला. चौकार, क्या बात आहे. चौकाराने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट या ठिकाणी ओपन केलं जातंय अनिल यांच्या माध्यमातून. म्हणजे आपण जर पाहिलं ना तर लक फॅक्टर असणं गरजेचं असतं एका बाजूने या क्रिकेटचा विचार केला तर. पुन्हा एकदा पाहूया. यावेळेस स्लोअरचा मारा ठेवला होता आणि मात्र चेंडूचा पाठलाग करत स्क्वेअरला या ठिकाणी आपण पाहिलं तर कव्हरला खेळून काढण्याचा प्रयत्न होता. निर्धावची झाली सांगता क्षेत्ररक्षणाची लाभ या ठिकाणी लागली नाहीये. यावेळेस उडवलाय, क्या बात आहे. चांगला फटका सजवलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. हाताला लागला होता परंतु फायदा नाही आहे. चेंडू मात्र गेला सीमा पार. षटकार. तेलही गेले ना तुपी गेलं असं म्हटलं जातं ना. चक्का भी दिया और मौका भी दिया अशा पद्धतीने तो सिक्सर आणि धावा झाल्या आपण या ठिकाणी पाहतोय. 10 कदम 10 या अंकावरती योगेश. एक चांगली नामी संधी आली होती फलंदाज बाद करण्याची परंतु क्षेत्ररक्षण खूप निकृष्ट दर्जाचं पहिल्या चेंडूपासून आपल्याला पाहायला मिळतंय. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस मात्र हा चेंडू चांगला आहे. तेच तर्रार चेंडू टाकला होता. उचली देणारा हा बॉल आपण पाहतोय. निर्धावची झाली सांगता. चौकार नंतर डॉट, त्यानंतर षटकार, त्यानंतर डॉट. 10 धावा धाबलकावरती 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पाहतो टॅप केला गेला आहे शॉट एक्स्ट्रा कव्हरला. ज्या ठिकाणी आपण पाहतोय रमाकांत आहे आणि एक धाव या ठिकाणी घेतली जाते. धावसंख्या 11 या अंकावरती जाऊन पोहोचते. सुरुवात इथनं चांगली होते मित्र म्हणे फलंदाच्या माध्यमातून. 10+ धावसंख्या चांगली धावसंख्या आहे खास करून या ग्राउंडचा या स्पर्धेचा विचार केला तर. पुन्हा एकदा पाहूया. यावेळेस मिडगटला चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव घेतली गेली. चेंडू डीप मध्ये आहे. फेकी केली जाईल तोपर्यंत अवसर वेल आहे दुसरी धाव कंप्लीट करण्याचं. 2 धाव या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 13 धावा धाबलकावरती पहिल्या षटकाच्या या ठिकाणी अखेरीस समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. बिन बाद 13. धन्यवाद मनोज ठाकरे. इथे चेरोबा 40+ कोण संघाला एक ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. हॉटेल एवन शिवानी आणि अमर एकताचे एक उत्कृष्ट खेळाडू आणि गावदेवी पिंपलघर 40+ संघाचे देखील एक उत्तम खेळाडू राहिलेत आणि ज्यांनी राष्ट्रवादी चषक स्वर्गीय किशोर पाटील या स्पर्धेतून 7 चेंडूमध्ये 6 विकेट घेण्याचा विक्रम केलाय. बंडू पाटील यांनी पंढरी भोईर आणि दिनेश भोईर यांच्यासाठी इथे ब्रेकिंग न्यूज दिली की चेरोबा कोण संघाने या स्पर्धेवर नाव कोरलं तर त्यांना त्यांच्याकडून संपूर्ण टीमला मेजवानी आहे. धन्यवाद बंडूजी पाटील. आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपण पाहू शकता निश्चितच चेरोबा कोण टीम सरवली टीम या ठिकाणी पाहायला मिळते.
सोमनाथ चौधरी आज खुश आहेत. पाहूया आज त्यांची कशा प्रकारे कामगिरी राहील. इन ॲक्शन मध्ये आपण नेक्स्ट मॅचला पाहणार आहोत. वेलकम सर्व टीमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस फुल टॉस होता परंतु हवं तसं फायदा घेता आलं नाही आहे. एक धाव या ठिकाणी कंप्लीट केलीच जाते. निश्चितच या ठिकाणी पाहतोय आपण पंचांच्या माध्यमातून लेट का होईना परंतु थेट निर्णय आलेला आहे बाईचा. कोपरगावचे माजी सरपंच सन्माननीय जगदीशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून आयोजन नियोजन आणि खास करून चालू असलेल्या सामन्यासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. सन्माननीय जगदीशजी पाटील साहेब आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या चषकामध्ये. क्या बात आहे. अजून एक चांगला चेंडू या ठिकाणी हाताला जातोय. निर्धावची या ठिकाणी केली जाते सांगता. धर्मेश मात्र एक चांगली गोलंदाजी करतो मैदानाच्या आतमध्ये. मागील मॅचमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर चांगलं षटक त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं होतं. 4 धावा फक्त खर्च केले गेल्या होत्या. यावेळेस ऑन साईडला एक धाव कंप्लीट केली. हा ना तू मै चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. त्याला कारण एकच की कुठला तरी एका फलंदाजाला बाद करायचं आहे. कारण स्फोटक फलंदाज मैदानाच्या बाहेर आहे. त्याला आतमध्ये आणण्याचं काम मात्र पाहायला मिळतंय. या ठिकाणी पाहतोय एकच धाव. एका धाव्याने स्कोअर कार्डमध्ये बदलला धावसंख्या जाऊन पोहोचते. ती म्हणजे आपण पाहू शकता धाव फलकावरती 15 धावा. 15 धावा धाव फलकावरती. पुढील चेंडू यावेळेस आपण पाहतोय चेंडू ऑन साईडला येतो. एक धाव कंप्लीट केली जाते. पाहूया इथं मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल आणि या 2 धावा या ठिकाणी आपण पाहतोय कंप्लीट होत आहेत. अनिल आपण पाहिलं तर जबरदस्त कारिवली संघाने आयोजित केलेल्या बालेमामा चषकामध्ये चांगली कामगिरी त्यांची पाहायला मिळाली होती. क्या बात आहे. मालकवीरचा पुरस्कार मागील स्पर्धेमध्ये पटकावणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिल मात्रे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू यावेळेस बॅटची काढा आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय जेलच्या स्वरूपात. मॅच होईल. दोन्ही टीम या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहे. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विनायक क्या बात आहे. मागील मॅच मध्ये गोल्डन षटकार ठोकून मॅचला मात्र विजय संपादन करून दिलं होतं. पूर्णपणे आपण पाहिलं तर मॅचची जिम्मेदारी घेतली होती आणि भारी इनिंग त्यांची पाहायला मिळाली होती. पाहूया या ठिकाणी आता मात्र कशा प्रकारे खेळ होईल. षटक क्रमांक दुसरा आहे. धावसंख्या 17 धावफलकावरती लागलेले आहे. चेंडूला टॅप केला गेला आहे. कव्हरला चेंडू येतोय. पाहूया एक धाव कंप्लीट केले जाते. दुसऱ्या धावीची मागणी आणि या ठिकाणी पाहायला मिळतंय तालमेलची कमी. आपल्या ठिकाणी वेळ आहे तर आपण व्यासपीठावरती काय मान्यवर त्यांचा करूया आपण येतो जे स्वागत आणि सन्मान.
अष्टविनायक ठाकूरवाड संघाचे एक चांगले खेळाडू, चांगले व्यक्तिमत्व कबीर मामा यांचा करूया आपण हेतुजेत स्वागत आणि सन्मान. एक चांगलं व्यक्तिमत्व आहे, निश्चितच आपण पाहतोय. एक शांत संयमी आणि एक हसमुख स्वभाव, दिलदार मनाचा राजा माणूस अर्थात कबीर मामा यांचं केलं जातं हेतुजेत स्वागत आणि सन्मान. राहुलजी माली साहेबांच्या शुभ हस्ते या स्पर्धेची मायेची उपदार शॉल, फुलगुच्छ आणि ट्रॉफी दाखवून त्यांना केलं जाते सन्मानित. त्यानंतर आपण पुढील स्वागत सन्मान करूया गणेश ठाकरे. चला धन्यवाद. सचिन मालीचा आपण स्वागत सन्मान करू. चालेल, हे ओव्हर कंप्लीट होऊ द्या. ओ टू मनोज. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरला आलेला आहे. इथं मात्र आत्ता एकदा कंप्लीट केली, दुसरीची मागणी केली आणि मागणी तसा पुरवठा. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. या 2 धावेने धावसंख्या पाहतोय धापलकावरती पुढे सरकते, ती म्हणजे 20 धावा ऑन बोर्ड. प्रवीण मात्रे आपण पाहतोय तिसरं ओव्हर हाताळण्यासाठी तयार झालेले आहेत. पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या, 20 धावा धापलकावरती लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा पाहूया टर्न होते गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस मात्र क्या बात आहे, बॅटची हलकीशी कडा आणि फलंदाज बाद होतोय झेलच्या स्वरूपात. दुसऱ्या मॅच मध्ये 0 ही बनवू शकता, याचं प्रत्यक्ष रूप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. धापलकावरती पाहतोय 20 वरती लागणारा हा दुसरा झटका. ओव्हर क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रवीण मात्रे पुन्हा एकदा पाहूया तयार होते गोलंदाजी मार्कवरती. संदीप यावेळेस स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतंय. यावेळेस फटक्यावरती जोर धरला आहे, परंतु पाहूया चेंडू काय अडवता आला नाही. बॅकअप चांगलं झालं आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. मोठा फटका लागत नाहीये आतापर्यंत. आपण जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार लागला, त्यानंतर डॉट, त्यानंतर 6, त्यानंतर मात्र अजून एकही बाउंड्री आपल्याला पाहायला मिळाली नाही आहे. कमर कसून गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. खास करून धर्मेश यांची 4 धावा खर्च केल्या. मागील मॅचमध्ये सुद्धा 4 धावा खर्च केल्या होत्या, याही मॅचमध्ये 4 धावा खर्च केले. आणि प्रवीण यांनी आतापर्यंत 3 चेंडू टाकून झाले, 1 गडी बाद केले. महत्त्वपूर्वक मी तर म्हणेन टर्निंग पॉईंट या मॅचचा ठरेल असा फलंदाज मात्र बाद केला आणि त्यांनीही 3 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केले गेले आहेत. पाहूया पुन्हा एकदा. क्या बात आहे, अजून एक चांगला चेंडू या ठिकाणी हाताळला जातोय. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. धावसंख्या स्थिर धापलकावरती 22 या अंकावरती पाहायला मिळते. अजूनही 2 चेंडूंचा या ठिकाणी खेळ बाकी आहे या ओव्हरमधील. पुढील चेंडू पाहूया पुन्हा एकदा तयार होते गोलंदाजी मार्कवरती. आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीचे लाईन आणि लेंथ पाहायला मिळाली आहे. यावेळेस उडवलाय, क्या बात आहे, परंतु फसला गेला. फलंदाज अजून एक बाद होतोय झेलच्या स्वरूपात. प्रवीण मात्रे ऑन फायर.
शिवानी दाबायचे मालक बंडू पाटील. ओके. या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय उमेश येतोय. धावा बनत नाही या धावा थांबलेल्या आहेत. अधिक आक्रमक शैलीने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते. ज्या पटक्यांची आशा आकांक्षा केली जाते त्या फलंदाजांकडून ती पूर्तता केली जात नाही आहे. खास करून आपण पाहतोय विनायक असेल, रोहित असेल, अनिल असेल, संदीप असेल यांनी मात्र सपशेल आपण पाहतोय की निराश करताना पाहायला मिळते. पाहूया या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाज होत आहे तयार. गोलंदाजी मार्कवरती आत्तापर्यंत चांगलं षटक. या ठिकाणी पाहतो आपण एक्स्ट्रा कव्हरला चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक आहे. क्या बात आहे. एकाच ॲक्शनमध्ये फेकलं गेलं. या ठिकाणी सिंगलने या ठिकाणी पाहतोय या चेंडूचा खेळ होतोय कंप्लीट. निश्चित या ठिकाणी आपण पाहिलं तर शिवानी धाब्याचे मालक सन्माननीय बंडूजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून खास करून चेरुबा कोण आणि पंढरी भोईर त्याचबरोबर दिनेश भोईर यांच्यासाठी 5 कोंबडे आपण पाहतो दिले गेले आहेत. यस वेलकम सन्मान्य सूर्यकांतजी पाटील आणि हरीशजी भोईर साहेब आपलेही या मंचावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आज आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत गावदे वेले संघाला आणि त्यांची नेहमीच पाठराखण करत असतात. सर्व या भूमिकेमध्ये नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात सूर्यकांत साहेबांना. आणि आज या ठिकाणी आपण पाहतो या व्यासपीठावरती त्यांना पाहायला मिळते. तर सन्माननीय सचिनजी माली साहेब आहेत त्यांचा करूया आपण हेतूजी स्वागत आणि सन्मान. सन्माननीय राहुलजी माली साहेबांना विनंती आहे की आपण सन्माननीय सचिनजी माली साहेबांचा हेतूजी स्वागत आणि सन्मान करायचा आहे. यस मॅन ऑफ द सिरीजसाठी A1 अग्री बॅट स्पॉन्सर केली गेली आहे. कॅमेरामॅन पुढे चेंडू पाहूया. यावेळेस स्लाइस केलं गेलं आहे. शॉर्ट टर्मच्या रिझनमध्ये थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं. एक धाव घेतलीच जाते. एक धावेवरती समाधान. कॅमेरामॅनला विनंती आहे की आपण स्टेज कव्हर करायचं आहे. कॅमेरामॅन यस आपण पाहू शकता सन्मान्य सचिन माली साहेबांचा येतोचे स्वागत आणि सन्मान केले जातं. यांच्या माध्यमातून आपण पाहतो एक आकर्षक बॅट सिरीजसाठी पाहायला मिळालेले आहे. या स्पर्धेची उबदार मायेची शाल, महाराष्ट्राचा महावस्त्र भगवी शाल, त्याचबरोबर आपण पाहू शकता हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, उभ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेलं सन्मान चिन्ह फुलगुच्छ दाखवून त्यांना सन्मानित करण्यात आलं. खूप खूप धन्यवाद. उलव्या खेळाकडे या ठिकाणी पाहतोय आपण 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्याने स्कोअर कार्डमध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. जितेंद्र पाहतोय आपण शेवटचा षटक हाताळण्यासाठी. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या जर पाहिली तर 26 या अंकावरती. या वेळेस आपण पाहतोय की बराच काल चेंडू हवेमध्ये होता आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या जात आहेत. पुन्हा एकदा पाहूया. जितेंद्र ही आपण पाहिलं तर मागील मॅचमध्ये चांगली गोलंदाजी होती. सर्वच गोलंदाजांनी आज प्रभावित केलं. योगेश यांवरती प्रत्याला चढवला होता, त्यांनीही कमबॅक केलं. यावेळेस फसला गेला आहे फटका. स्वतः गोलंदाज गेला होता त्या ठिकाणी, परंतु काही झेल घेता आलं नाही आहे. आणि या दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज होतोय बाद.
या ठिकाणी आपण पाहतोय की 29 धावा धावफलकावरती आहेत आणि आतापर्यंत 4 फलंदाज बाद झालेले आहेत. एक चांगली टीम गणली गेली, परंतु या मॅचमध्ये काय प्रभावी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. धर्मेश मात्रे, प्रवीण मात्रे, योगेश पाटील आणि शेवटचं ओव्हरही आपण पाहतोय ज्या ठिकाणी हाणामारी केली जाते त्या ठिकाणीही चांगलं प्रदर्शन जितेंद्र यांचंही पाहायला मिळतंय. यावेळेस उडवला आहे कव्हरला, चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे. एक धाव कंप्लीट केली, दुसरी धावीचा या ठिकाणी प्रयत्न आणि या ठिकाणी आपण पाहतोय त्या 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या आपण जर पाहिली तर पुढे सरकते 31 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. किती धावा जमा केल्या जातील या चेंडूवरती, षटकार येईल, चौकार येईल, 3, 2, 1 डॉट, काय घडेल पाहूया. तेज तर्रार, क्या बात आहे. अतिशय वेगवान चेंडू हाताला जातोय आणि शेवटचा बॉल निर्धावच्या स्वरूपात, म्हणजे 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती 31-32 धावांचं लक्ष या ठिकाणी पाहायला मिळते कालिका माता कालवार या संघासमोर. चला आपण मान्यवर कक्षामध्ये स्वागत आणि सन्मान करूया. हरेश भोईर, गावदेवी वेले संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू, वेले गावचे उद्योजपती आणि ग्रामपंचायत सदस्य, ग्रुप ग्रामपंचायत वेले भाटाले, हरेश भोईर यांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. राहुल मालीचे शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान हरेश भोईर यांचा केला जातोय. राहुल मालीचे शुभ हस्ते. त्यानंतर पुढील स्वागत सन्मान करूया पार्थ एंटरप्राइजेस आणि वेले गावचे उद्योजपती आणि गावदेवी वेले संघाचे एक सहकारी खेळाडू, युवा नेतृत्व सूर्यकांत भाऊ पाटील आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. त्यांचा देखील स्वागत सन्मान करू. सूर्यकांत भाऊ पाटील, पार्थ एंटरप्राइजेस, सूर्यकांत भाऊ पाटील यांना देखील राहुल मालीचे शुभ हस्ते शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जातोय. चला जय हनुमान सरवली टीमचे संघनायक आणि गावदेवी वेले आपण नाणेफेकी करू. त्यानंतर लालचंद मामा म्हात्रे कालवार संघाचा आज खास खेळ पाहण्यासाठी ते इथे उपस्थित झालेत. लालचंद मामा म्हात्रे, लालचंद मामाला देखील आपण सन्मानित करूया. जय हनुमान सरवली टीम संघनायक लगेच पाठवा. आपण गावदेवी वेले संघनायक हरेश भोईर इथे उपस्थित आहेत. लालचंद मामा म्हात्रे यांचा स्वागत आणि सन्मान राहुल मालीच्या शुभ हस्ते केला जातोय. नक्कीच आमच्या मान्यवर कक्षामध्ये आमचे नरेशजी माली, भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ पहिले कार्याध्यक्ष, त्यानंतर आमच्या मंडळाचे श्री गुरुदत्त चौटायरवा केडानगरीचे अध्यक्ष रुपेश म्हात्रे आणि सचिव सचिन माली यांना देखील मान्यवर कक्षामध्ये पाहायला मिळते. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. सूर्यकांत भाऊ, लालचंद मामा, आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. चला दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पहिल्या फेरीच्या 3ऱ्या सामन्याची नाणेफेकी कंप्लीट करूया. चला सोमनाथजी चौधरी आणि नक्कीच रेवनाथ पाटील, जय भोलेनाथ सरवलीपाडा सरवली, जय हनुमान सरवली, क्या बात है. कारगिलला दिसले नव्हते सोमनाथ भाऊ, इथे संघनायक म्हणून आलेत. यस, सूर्यकांत पाटील आणि लालचंद मामा म्हात्रे या 2 पाहुण्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. ओव्हर टू मनोज. निश्चितच आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी एका बाजूला आपण पाहतोय खारदा चषक, तर दुसऱ्या बाजूला गुरुदत्त मानकोली आयोजक संघ. तर कोण कॉलिंग करतोय? यस, सरवली संघ कॉलिंग करतोय. गुरुदत्त मानकोली असा गुरुदत्त मानकोली असं कॉलिंग केलेलं आहे. पाहूया काय येतंय. यस, तेच आलेलं आहे. मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय
या ठिकाणी नाणेफेकाचं जे कॉलिंग आहे ते आपण पाहतोय की जय हनुमान सरवली संघाच्या बाजून लागलेला आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. आपला निर्णय काय आहे आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे? फिल्डिंग. यस, प्रथम फिल्डिंग स्वीकारणार आहात. आपण पाहतोय ही हंगामामध्ये 34 स्पर्धा आहे. आयोजन नियोजन खूप चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळतंय. तर तुम्ही या संपूर्ण टीमसाठी आणि आयोजन नियोजनासाठी आपलं मत काय व्यक्त कराल? आयोजन नियोजन लय भारी आहे. गुरुदत्त मानकुले या संघानं आणि आम्हाला खेळायला दिल्याबद्दल धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. तर आपण पाहू शकता जय हनुमान वेले संघाचा संघनायक गावदेवी वेले, यस गावदेवी वेले संघाचा संघनायक आहे. पाहूया आपण. नाणेफेक जिंकला असतात आपला निर्णय काय असता? बॅटिंगच घ्यायची होती मला आणि मनासारखं झालंय. यस, हवं ते मिळतंय. आपण पाहतोय की या आयोजन नियोजनाबद्दल आपण काय म्हणाल? खूप सुंदर असं आयोजन नियोजन आहे. मागच्याच वेळेला इथे माझी केंद्रीयमध्ये चषक झाला, त्याचं पण एकदम त्या चषकामुळे या ग्राउंडची पण ख्याती खूप वाढलेलीच आहे. निश्चित खूप खूप धन्यवाद. सामन्याला होते सुरुवात. तर या ठिकाणी आपण पाहतोय की टॉस बॉक्समधून न्यूज असे आहे की नाणेफेकाचे जे कॉलिंग आहे ते जय हनुमान सरवलीच्या बाजूने लागलेलं आहे आणि सर्वप्रथम आपण पाहतोय क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. ओ टू कॉम बॉक्स. धन्यवाद. नक्कीच नाना गोंडली उपसरपंच कासनी यांच्याकडून गुरुदत्त टीमला या चषकासाठी आणि मैदानामध्ये खेळणाऱ्या दोन्ही संघांसाठी शुभेच्छा. धन्यवाद. नाना गोंडले यांच्याकडून संपूर्ण सीझनसाठी षटकार आणि विकेट हॅट्रिकला टी शर्ट दिले जातात. विद्यमान उपसरपंच आहेत कासनी ग्रामपंचायत आणि अमरस्फोट कासनी संघाचे करता धरता देखील त्यांना म्हटलं जातोय. धन्यवाद. बत्तीस धाबांचं लक्ष आणि मार्चला या ठिकाणावरनं सुरुवात झाली आहे. पहिला 2 बॉलचा खेळ निर्धाव आणि त्यानंतर व्हाईट बॉल. या बलेचा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या वरून बॉलला उडवलाय. बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. 4 धावा चौकार. या बलेचा बॉल बीट केलाय फलंदाजाला. बॉल निर्धाव गेलाय. दहा धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. यास एक चौकार योगेशच्या बाट मधून तर एक चौकार मुकेशच्या बाट मधून आलाय आणि त्यामध्ये एक लेग बाईची धाव होती. बत्तीसचं लक्ष आणि त्या धाबांचा बाटला करत असताना सुरुवात भरपूर चांगली झाली आहे.
टीम श्री कालिका माता कालबारच्या बाजूने. चला थोडं स्पीडली गेला. वेलकम रविदादा पाटील, ज्ञानदेव स्पोर्टचे करता धरता आणि क्रिकेटचे निश्चिंत चाहते आणि एक उत्कृष्ट 40+ खेळाडू गुरुदत्त चौथायरवा मास्टर 40+. रविदादा वेलकम, स्वागत आहे आपलं. खासदार बाळेमामा चषक 2025 या स्पर्धेला भेट देण्यासाठी रविदादा पाटील यांची देखील आम्हाला मोलाची उपस्थिती लाभलेली आहे. गुरुदत्त 40+ संघाच्या वतीनं आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. पहिलं षटक 10 धावांचं आणि त्यानंतर मात्र बॉलिंग ट्रॅकवर पहिलं परिवर्तन मनोहर आलाय. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल या ठिकाणावर, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्यात कालबार टीमसाठी आणि लक्ष जे आहे ना ते फक्त आणि फक्त 32चं आहे. 32 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल बॅटच्या आतील गडा लागली आहे. यष्टीरक्षक बॉल पर्यंत पोहोचतोय रोहित म्हात्रे त्या ठिकाणी, मात्र त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. डबल 1, 11 धावा धावफलकावर. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल सन्मान दिलाय त्या ठिकाणी. बॉलला अगदी हलक्या हाताने खेळून सिंगल कंप्लीट केली आहे. आवश्यक देखील आहे चांगल्या बॉलला सन्मान देणं. मागच्या मॅचचा हेरो योगेशला आपण त्या ठिकाणी पाहतोय. 12 धावा धावफलकावर. मनोहर पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल समोरच्या दिशेने फटका चांगला आहे. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमा पार. 6 धावा षटकार. षटकातील पुढचा बॉल, या बॉलर्स देखील कट केलाय बॉलला. बॉल गली रिजन मधून ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी. 2 धावा कंप्लीट. धावफलक 2 ने पुढे सरकलाय. 20 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित 14 बॉलचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल, या बॉल जोरदार अपील. यस, इज गॉन. महत्वाची विकेट. फलंदाज बाद मुकेश. याच विकेट मिळाली त्या ठिकाणी मनोहरला. नवीन फलंदाज विद्यानंद मैदानाच्या आतमध्ये येतोय. पाहूया विद्यानंद कशा प्रकारे फलंदाजी करेल. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बीट झालाय फलंदाज, बीट झालाय. यष्टीरक्षक
आणि यष्टीरक्षकाच्या मागे देखील मिसफील्ड बॅकअप चांगला. धन्यवाद संदेश. आपण मान्यवर कक्षामध्ये एक स्वागत आणि सन्मान करूया. ज्ञानदेव स्पोर्ट आणि MPL मानकुली प्रीमियर लीग ज्ञानदेव स्पोर्ट संघाचे करता धरता आणि श्री गुरुदत्त चौथायरवा मास्टर 40+चे एक उत्कृष्ट क्रिकेटर रविदादा रमेश पाटील यांचा आपण स्वागत सन्मान करूया. राहुल मालीच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान खासदार बाळेमामा चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. रविदादा पाटील एक उत्कृष्ट चांगले 40+चे खेळाडू आहेत. कॅमेरामॅन सागर स्टेज कव्हर करा. स्वागत आणि सन्मान बोललो का लगेच स्टेज कव्हर करा. ओम फोटो लाईव्ह टेक्निकल टीम. त्यानंतर आपण पुढील स्वागत सन्मान करूया. जनमान सरवली संघाचे एक संघनायक सोमनाथ चौधरी. सोमनाथ चौधरी यांना देखील राहुल मालीचे शुभ हस्ते शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जातं. एक कुल कॅप्टन आणि नेहमीच चेहऱ्यावर स्मित हास्य शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व सोमनाथ चौधरी. धन्यवाद. ओव्हर टू संदेश. थँक्यू खालीराम केनी. टीम कोपरचे कॅप्टन सर आपण त्वरा करा. मॅचला आपण लवकरात लवकर सुरुवात करूया. टीम कोपरचे कॅप्टन वेल वाजवा. तिसरं षटक बॉलिंग ट्रॅकवर रमेश आलाय. 21 धावा धावफलकावर आहेत. षटकातील पहिला बॉल. रमेश षटकातील पहिला बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल हव्यामध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चुकी झाली आहे आणि चुकीला माफी नाही आहे. कॅच ड्रॉप आणि त्यानंतर बॉल सीमा पार. 4 धावा. क्षेत्ररक्षक या प्रकारचं क्षेत्ररक्षण करतील तर मात्र ते टीमला महाग पडेल. पुढचा बॉल. या बलेचा बॉल चांगला होता. बीट केले फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल निर्धाव जातोय. चौकारानंतर हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. रमेश या गोलंदाजाच्या माध्यमातून षटकातील पुढचा बॉल. या बले समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय. अजून एक चांगला फटका. बॉल थांबत नाहीये. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट. चौकार. यस आता मात्र फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच बॅलन्स कमी असताना मात्र या ठिकाणावरनं खर्च जास्त होत आहे. 2 चौकार आल्यात आणि आता मात्र फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता आहे.
या वेळेचा बॉल नाही, थांबावं लागेल त्या ठिकाणावरना, कारण बाट जी नंतर लावली गेली आहे त्या ठिकाणावरनं लक फॅक्टर मी तर म्हणेन फलंदाजांच्या बाजूने, कारण फक्त थांबवलं गेलंय. षटकातील पुढचा बॉल रमेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बॉलेस देखील संपर्क अवत असं नाही आहे. बाट शिकाडा आणि त्यानंतर शरीराचा वेध घेणारा बॉल सिंगल मिळाली त्या ठिकाणी. फक्त आणि फक्त दुसऱ्या विजयापासून 2 धावा दूर आहे कालिका माता कालबार संघ. षटकातील शेवटचा बॉल. या बॉलेस बीट केलंय फलंदाज झाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये, बॉल निर्धाव गेलाय आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 3 चा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती, 30 धावा धावफलकावर. शेवटचं अंतिम षटक 6 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता. शेवटचं षटक फक्त वाचवण्यासाठी 2 धावा आहेत तुमच्याकडे. बॉलिंग ट्रॅकवर रोहित म्हात्रे. या 2 धावा वाचवण्यासाठी अगदी मॅजिकल षटक फेकावं लागेल त्या ठिकाणावरनं रोहित म्हात्रेला. चमत्कारिक गोलंदाजी आवश्यक आहे श्री वेताल कोपर टीमला. षटकातील पहिला बॉल. रोहित म्हात्रे षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय. समोर आपण विद्यानंदला पाहतोय. या वेळेचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत. 1 धाव कंप्लीट झाली आहे. फक्त आणि फक्त एकच धाव आणि या एका धावेच्या मदतीने स्कोर इज लेवल बट चेसिंग इज कंपल्सरी. अजून 1 धाव तुम्हाला विजयासाठी काढावी लागेल त्या ठिकाणावरनं. रोहित म्हात्रे पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. फक्त एका धावेची आवश्यकता आहे. या बलेसा विजयाचा स्ट्रोक. बॉल सीमा पार. 4 धावा. विजयाचा फटका योगेश म्हात्रेच्या बॅट मधून. मॅच फिनिश. सामना जिंकलाय कालिका माता कालबार टीमने. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हेरो एक असा खेळाडू ज्याने फेकलं होतं षटक क्रमांक 3, 2 विकेट्स आणि धावा खर्च केला फक्त आणि फक्त 5. प्रवीण